तर बघूया इथे कन्स्ट्रक्शन ऑफ अ टेंजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन अ सर्कल म्हणजे काय बघा इथे. तर काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट, टँजंटचं कन्स्ट्रक्शन करायचं, टँजंट काढायची कशाला, सर्कलला. आणि ती कशातून, ॲट अ पॉइंट ऑन अ सर्कल म्हणजे सर्कलवरील बिंदूमधून. हा सर्कल आहे, सी सेंटर असलेला सर्कल आहे आणि या सर्कलवरती पी हा पॉइंट आहे. मग पॉइंट पी मधून जाणारी आणि या सर्कलला टँजंट असणारी लाईन काढायची आहे. म्हणजे बिंदू वर्तुळावरील बिंदूतून जाणारी आणि त्या वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा काढायची. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं, सपोज वी वांट टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट एल. आपल्याला एल ही टँजंट काढायची आहे पासिंग थ्रू पॉइंट पी. पी या पॉइंट मधून पास होत आहे ऑन अ सर्कल विथ सेंटर सी. सी या सेंटर असलेल्या पॉइंट सी हे सेंटर असलेल्या सर्कलच्या पॉइंट पी मधून पास होणारी एल ही आपल्याला टँजंट काढायची आहे. टँजंट म्हणजे स्पर्शिका काढायची. सो वी शॅल यूज द प्रॉपर्टी दॅट अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस अँड ॲट इट्स आउटर एंड इज अ टँजंट टू दी सर्कल. तर इथे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे, तर आपल्याला माहित आहे की एखादी सर्कलची जी काय त्रिज्या म्हणजे रेडियस. मग रेडियसचा जो आउटर पॉइंट आहे, समजा सीपी ही रेडियस झाली, सीपी काय झाली, रेडियस. तर सीपी या रेडियसचा पी हा आउटर पॉइंट आहे. आउटर पॉइंट म्हणजे अंत्यबिंदू आहे. आउटर पॉइंट म्हणजे काय, अंत्यबिंदू. म्हणजे त्रिज्येचा हा पी हा अंत्यबिंदू आहे. तर ह्या जो आउटर पॉइंट आहे, आउटर एंड आहे, तर त्या आउटर एंड मधून पास होणारी जी लाईन आहे, तर कोणती प्रॉपर्टी, दॅट लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस. परपेंडिक्युलर टू रेडियस, रेडियसला परपेंडिक्युलर असणारी ॲट इट्स आउटर एंड इज अ टँजंट टू दी सर्कल. परपेंडिक्युलर असणारी आणि त्याला परपेंडिक्युलर असणारी आणि आउटर एंड मधून जाणारी ही जी लाईन जी असते ती काय असते, टँजंट असते. याचा आपला या गुणधर्माचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. इफ सीपी इज अ रेडियस, मग सीपी जर रेडियस असेल विथ अ पॉइंट पी ऑन अ सर्कल, पी या सर्कलवरील पॉइंट आहे, लाईन एल थ्रू पॉइंट पी अँड परपेंडिक्युलर टू सीपी इज अ टँजंट. मग इथे लाईन एल काय आहे, परपेंडिक्युलर आहे. लाईन एल काय, परपेंडिक्युलर आहे टू सीपी, हे सीपी ला परपेंडिक्युलर आहे, इज द टँजंट, ती टँजंट आहे ॲट अ पॉइंट पी, बिंदू पी मधून जाणारी. सो फॉर दिस वी विल यूज द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रॉविंग अ परपेंडिक्युलर टू लाईन थ्रू पॉइंट ऑन इट. मग आपल्याला इथे कोणतं हे यूज करायचं आहे, तर परपेंडिक्युलर टू लाईन थ्रू पॉइंट पी ऑन इट. मग बिंदू पी मधून जाणारी आणि सीपीला परपेंडिक्युलर असणारी लाईन काढायची आहे. मग पी मधून जाणारी आणि सीपीला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे ती त्या सर्कलची काय असते, टँजंट असते. त्यासाठी बघा काय करावं लागतं आपल्याला. तर बघा स्टेप, कोणकोणत्या स्टेप करायच्या. सुरुवातीला ड्रॉ सर्कल विथ सेंटर सी. आता सेंटर सी, ड्रॉ सर्कल विथ सेंटर सी. सेंटर सी असणारा एक सर्कल काढला म्हणजे जो माप दिलेला असेल त्या मापाचा एक सर्कल काढायचा. एक्झाम्पल मध्ये या सर्कलची जेवढी रेडियस दिलेली आहे, आपल्याला दिलेला असेल समजा याची रेडियस 2 आहे, 2.5 आहे, 3.5 आहे की नाही. मग तेवढी रेडियसचा एक ट्रायंगल काय करायचा, सर्कल काढायचा. ड्रॉ सर्कल विथ सेंटर सी. ठीक आहे. टेक अ पॉइंट पी ऑन द सर्कल. आता काय करायचं, त्या सर्कलवरती पी हा पॉइंट घ्यायचा. ठीक आहे. त्या सर्कलवरती काय घ्यायचा, पी हा पॉइंट घ्यायचा. त्यानंतर ड्रॉ रेसिपी. आता रेसिपी काढायचा. कोणता, रे सी हा कशा जोडायचा, पी शी जोडायचा. रेसिपी, रे म्हणजे काय, इकडे असं वाढवायचं. तो रे आहे ना, रेला काय असतो, आरंभ बिंदू असतो आणि पी हा काय, त्याचा अंत्यबिंदू. त्याला अंत्यबिंदू नसतो म्हणजे तो इकडे इन्फायनेट राहील. मग इथे असं काय दाखवायचं, बाण दाखवायचं. ठीक आहे. म्हणजे रेसिपी काढला. त्यानंतर काय करायचं, ड्रॉ लाईन एल परपेंडिक्युलर टू रे सी एक्स. ड्रॉ लाईन एल. आता लाईन एल काढायची.
कशी काढायची? परपेंडिक्युलर टू रे सी एक्स. आता हा जो सी एक्स रे आहे, या रेला एल ही परपेंडिक्युलर लाईन काढायची थ्रू पॉइंट पी, पी मधून जाणारी, पी मधून जाणारी आणि सी एक्स ला परपेंडिक्युलर असणारी ही लाईन काढायची. लाईन एल इज अ रिक्वायर्ड टँजंट टू सर्कल ॲट अ पॉइंट पी. म्हणून लाईन एल काय आहे? तर लाईन एल ही रिक्वायर्ड टँजंट आहे. लाईन एल ही काय? रिक्वायर्ड टँजंट आहे टू अ सर्कल, या सर्कलची ॲट अ पॉइंट पी, पी मधून जाणारी आणि या वर्तुळाची ती काय असेल? मग स्पर्शिका असेल. ठीक आहे. तर बघा परत हे स्टेप लक्षात घ्या. सुरुवातीला दिलेल्या मापाच्या एक वर्तुळ काढायचा, म्हणजे दिलेल्या त्रिज्येचा एक वर्तुळ काढायचा, सी सेंटर असणारे एक वर्तुळ काढायचं. याची त्रिज्या उदाहरणामध्ये दिलेली असेल, ज्या त्रिज्येचं सांगितलं त्या त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचं. ठीक आहे. मग आता काय करायचं? सी हा पॉइंट पी शी जोडायचा आणि त्याला एक्सटेंड करायचं, म्हणजे सीपी हा रे काढायचा, रे इकडे एक्सटेंड करायचं. रे काढल्यानंतर काय करायचं? रे काढला. आता काय करायचं? ड्रॉ लाईन एल परपेंडिक्युलर टू रे सी एक्स. आता सी एक्स हा जो रे आहे, याला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. कशामधून जाणारी? पी मधून जाणारी. मग ही परपेंडिक्युलर लाईन कशी काढतो आपण? तर ती कशी काढत असतो आपण? बघा, सी केंद्र असणारं वर्तुळ काढलं, त्याच्यावर पी पॉइंट घेतला, त्यानंतर सी एक्स साठी काढला. मग आता या सी एक्स या रेला पी मधून जाणारी एक परपेंडिक्युलर लाईन ही कशी काढतो? तर पॉइंट पी वरती लोखंडी टोक घ्यायचं, म्हणजे कंपास मध्ये काही डिस्टन्स घ्यायचं. ठीक आहे. कंपास मध्ये काही अंतर घ्यायचं, पी वरती लोखंडी टोक ठेवायचं आणि दुसरं जे पेन्सिलचं टोक आहे ते या किरणावरती असा कंस काढायचा. तर अंतर न बदलता पी वरच लोखंडी टोक ठेवायचं आणि त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरा एक कंस काढायचा. एवढं लक्षात आलं का? हॅलो. हो सर. आता काय करायचं? त्या कंपास मधलं डिस्टन्स वाढवायचं, जे आपण पी वर ठेवलं होतं आणि असा एक कंस काढला होता, त्यानंतर पी वर ठेवून इकडे एक कंस काढला. आता त्याच्यातून थोडंसं डिस्टन्स वाढवायचं. डिस्टन्स वाढवल्यानंतर आता लोखंडी टोक इथं ठेवायचं, लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि या बाजूने असा कंस काढायचा, म्हणजे हा कंस काढलेला आहे. हा जो कंस आहे, हा कंस कसा काढलेला आहे? इथे ठेवून हा कंस काढलेला आहे, याच्यातलं डिस्टन्स वाढवलं कंपासमध्ये. त्यानंतर हे डिस्टन्स कायम ठेवायचं. आता त्याचं लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि हा जो पहिला कंस काढला त्याला छेदणारा इथं ठेवून दुसरा कंस काढायचा. मग हे दोन कंस जिथं छेदतील तो पॉइंट कशात जोडायचा? पी शी जोडायचा. मग अशी एक रेषा काढायची. आता ही जी रेषा आहे, ही रेषा या वर्तुळाची काय झाली? स्पर्शिका झाली. ही रेषा काय झाली? रेषा यल, रेषा यल, रेषा यल सी केंद्र असलेल्या वर्तुळाची बिंदू पी मधून जाणारी स्पर्शिका झाली. हे लक्षात आलं का? कन्स्ट्रक्शन कसं करायचं? लक्षात आलं का? तर हो बघा, सर. एक असा एक वर्तुळ काढायचा. ठीक आहे. दिलेल्या मापाचा, म्हणजे वर्तुळ कसा काढतो आपण? त्याची जी त्रिज्या दिलेली असेल त्या त्रिज्येचा एक वर्तुळ काढायचा. समजा एक वर्तुळ काढला, त्यानंतर सपोज याचा सेंटर इथे कुठेतरी असेल. ठीक आहे. आता काय करायचं? याचा सेंटर सपोज हा सी आहे. थोडस इकडे घ्या. बघा हे कसं काढलेलं आहे. इथं काढतो, इथं काढू, इथं काढू का? इथं काढतो. ठीक आहे. ठीक आहे, इथं काढू आपण. पण इथं हे येत आहे. ठीक आहे, इथं काढून बघू. आपल्याला एक कृती लक्षात घ्यायची आहे फक्त.
एक दिलेल्या मापाचा समजा आपण वर्तुळ काढला, ठीक आहे. आता काय करायचं, याचा केंद्र म्हणजे ते लोखंडी टोक जिथं उमटलेलं असते, इथं लोखंडी टोक असं दबलेलं असते ना, तर ते केंद्र झालं, ठीक आहे. आता काय करायचं, या वर्तुळावरती जसा हा सी केंद्र झाला, हे सी आहे. आता या वर्तुळावर एक कोणताही बिंदू घ्यायचा, सपोज इथं आपण पी घेतला, ठीक आहे. हा बिंदू पी घेतला ना इथं, इथे बिंदू पी घ्यायचा, त्याला नाव काय द्यायचं, पी, ठीक आहे. याला नाव पी दिलं. आता काय करायचं, सी हा पीशी जोडायचा. सी हा कशात जोडायचा, पीशी. सी हा आपण काय केला, अशा पद्धतीने पीशी जोडला. पीशी जोडल्यानंतर आता हा काय किरण आहे, ठीक आहे. हा काय किरण आहे. मग याला आरंभ बिंदू असतो परंतु अंत्यबिंदू नसतो, म्हणून इकडे काय दाखवायचं, अशी बाण दाखवायची. एवढं लक्षात आलं, एवढं लक्षात आलं का रे? हो सर. आता इथपर्यंत लक्षात आलं ना. आता काय करायचं, आता पी बिंदू मधून जाणारी आणि हा जो सी एक्स आहे, समजा हा पॉइंट इथे कुठेतरी एक्स आहे, तर सी एक्स ला एक लंब रेषा काढायची. मग ती कशी काढतात, तर बिंदू पी घ्यायचं. आता कंपास घ्यायचं, कंपास ज्याला काय असतं, एक लोखंडी टोक आणि पेन्सिलचं असते की नाही, ते कंपास घ्यायचं. त्याचं लोखंडी टोक पी वर ठेवायचं. इथं लोखंडी टोक ठेवून इकडे असा एक कंस काढायचा. कंस काढला, अंतर न बदलता हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर ठेवायचं. आता इथे लोखंडी टोक ठेवायचं आणि या बाजूला कंस काढायचा. हा, आता हे जे कंपास आहे की नाही, त्यातलं हे डिस्टन्स आहे, वाढवायचं, थोडस डिस्टन्स वाढवायचं. डिस्टन्स वाढवल्यानंतर इथे लोखंडी टोक ठेवायचं, हा, आणि या बाजूला अशा पद्धतीने कंस काढायचं. त्यानंतर हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्याच डिस्टन्स आता तो लोखंडी टोक इथं ठेवायचा आणि या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा. असं आता ह्या दोन कंसाचा जो छेदन बिंदू मिळाला, हा कशाशी जोडायचा, पीशी जोडायचा. कशाशी जोडायचा, पीसी. बघा हा जो पॉइंट आहे आपला, हा पॉइंट कशाशी जोडायचा, या पी या पॉइंटशी जोडायचा. मग ही जी रेषा मिळालेली आहे आपल्याला, तर ही जी रेषा आहे, ही रेषा सी केंद्र असलेल्या वर्तुळाची बिंदू पी मधून जाणारी स्पर्शिका झाली. हे लक्षात आलं का तुमच्या? हे लक्षात आलं का? हो सर. आता इथं बघा, ही जी स्पर्शिका काढली आपण, ही जी स्पर्शिका काढलेली आहे, तर इथे कशाचा उपयोग केलेला आहे, केंद्राचा. कशाचा उपयोग केलेला आहे, केंद्र. इथे केंद्रामधून आपण काय काढलं, सीपी हा रेषाखंड काढला ना, केंद्रबिंदू मधून जाणारा आणि बिंदू पी, वर्तुळावरील बिंदू. मग सीपी हा किरण काढला होता, म्हणजे इथे केंद्राचा उपयोग झालेला आहे. इथे काय झालेला आहे, वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग झालेला आहे. तर आपल्याला आता काय काढायचं आहे, स्पर्शिका काढायची, परंतु कशाचा उपयोग करून, केंद्राचा उपयोग न करता. इथं जसं केंद्राचा उपयोग केलेला आहे तसं केंद्राचा उपयोग न करता काढायचा. आता बघा, इथे स्पर्शिका काढायची आहे, पण विदाउट युजिंग दी सेंटर ऑफ सर्कल. सेंटरचा यूज न करता काय काढायची, त्याची स्पर्शिका काढायची आहे, टँजंट काढायची आहे. सो हाऊ कॅन वी ड्रॉ दी टँजंट विदाउट using the center of circle? So see here, construct a circle of any radius. म्हणजे ज्या रेडियसचा दिलेला सर्कल काढायचा, ठीक आहे. आता इथे आपल्याला ज्या रेडियसचा सर्कल त्यांनी सांगितलेला असेल त्या रेडियसचा एक सर्कल काढायचा. म्हणजे ते सेंटर घ्यायचं, इथं लोखंडी टोक घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक सर्कल काढायचं. पुढे लक्षात आलं, एवढं लक्षात आलं का? कोणत्याही मापाचा एक सर्कल काढायचा, एनी रेडियसचा. हा, आता टेक पॉइंट सी ऑन इट. आता त्याच्यावरती एक सी पॉइंट घ्यायचा. हा जो सर्कल काढला याच्यावर काय घ्यायचा, सी पॉइंट घ्यायचा. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू सर्कल विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल. आता कन्स्ट्रक्ट अ टँजंट, आता टँजंट काढायची या सर्कलला.
कशी? विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल. तर या सेंटरचा यूज न करता, ह्या सेंटरचा यूज नाही करायचा. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण सेंटरचा यूज केला होता, म्हणजे सेंटर हा कशाशी जोडला होता? सी शी जोडला होता. इथे आपण सेंटरचा यूज न करता या सर्कलला टँजंट काढायची आहे, एल. ठीक आहे, तर ती कशी काढायची? ॲज शोन इन फिगर, फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे लेट लाईन एल बी दी टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट सी. बिंदू सी मधून जाणारी रेषा एल, लेट लाईन एल बी टँजंट, रेषा एल ही टँजंट आहे टू अ सर्कल, सर्कलची ॲट अ पॉइंट सी, सी बिंदू सी मधून जाणारी. लाईन सी बी इज अ कॉर्ड. आता सी बी ही काय? कॉर्ड आहे. कॉर्ड म्हणजे जीवा. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण जीवा म्हणतो. मग सी बी ही कॉर्ड आहे. अँड सी अँगल सी ए बी इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. सी ए बी, अँगल सी ए बी इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. सी ए बी हा काय? इन्स्क्राइब्ड अँगल आहे, अंतर्लिखित कोन आहे. सी ए बी हा अंतर्लिखित कोन आहे. कोण सी ए बी कोणत्या कंसात अंतर्लिखित आहे? तर कंस सी ए बी या कंसात अंतर्लिखित कोन आहे. नाउ बाय टँजंट सेकंड थेरम. आता टँजंट सेकंड थेरम नुसार तर सी ए बी अँगलचं मेजर किती असतं? तर बी सी डी एवढं असतं. बी सी डी याच्या एवढं असतं. तर ही झाली टँजंट, ही काय झाली? टँजंट. आणि ही काय झाली? सेकंड. ही काय झाली? सेकंड. तर टँजंट सेकंड थेरम नुसार सी ए बीचा जे मेजर आहे, अँगल सी ए बी, हा जो अँगल आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, याचं मेजर किती असतं? तर बी सी डी एवढं असतं. म्हणजे दोन अँगल इक्वल मेजरचे असतात. तर ते टँजंट सेकंड थेरम मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर या थेरमचा यूज करून आपल्याला ह्या दिलेल्या त्रिकोणाची काय काढायची आहे? स्पर्शिका काढायची आहे, आणि इथे केंद्राचा उपयोग न करता काढायचा. सो by conversion of tangent secant theorem, if we draw the line CD such that CAB is congruent with CBD, then it will be required tangent. मग तो required tangent असेल. तर हे कसं काढायचं? याच्या स्टेप दिलेले आहेत. तर बघूया सुरुवातीला काय काढायचं. तर बघा, ड्रॉ सर्कल ऑफ अ सुटेबल रेडियस. एक सर्कल काढायचा सुटेबल रेडियस. सुटेबल म्हणजे सुटेबल म्हणजे सुटेबल आहे की नाही? म्हणजे आपल्या आकारानुसार काय काढायचं? एक सर्कल काढायचं. इथं एक सेंटर घ्यायचं आणि एक सुटेबल रेडियसचं सर्कल काढायचं. टेक अ पॉइंट सी ऑन इट. आता या सर्कल वरती सी हा पॉइंट घ्यायचा. ठीक आहे. नाउ ड्रॉ कॉर्ड सी बी. आता एक सी बी कॉर्ड काढायची, म्हणजे सी मधून जाणारी, आणि या सर्कल वरती इथे कुठेतरी बी बिंदू घ्यायचा आणि सी बी कॉर्ड काढायची. अँड अन इन्स्क्राइब्ड अँगल सी ए बी, आणि सी ए बी हा इन्स्क्राइब्ड अँगल घ्यायचा, सी ए बी. म्हणजे काय बघा, इथे सी बी काढला आपण, सी बी कॉर्ड काढली की नाही, सी बी. मग हा बी कशात जोडायचा? एसी जोडायचा. एसी जोडल्यानंतर इथे सी ए बी हा एक इन्स्क्राइब्ड अँगल होईल. हा सी ए बी इन्स्क्राइब्ड अँगल विदाउट सेंटर ए, सॉरी विथ सेंटर ए अँड रे convenient radius with center A and any convenient radius, आणि एक convenient radius draw an arc intersecting the side of BAC in point M and N. आता आपल्याला काय करायचं? सेंटर ए घ्यायचं, हा, आणि एक कन्व्हिनियंट रेडियस घ्यायची, थोडीशी रेडियस घ्यायची, आणि एक आर्क काढायची. जी आर्क काय करेल? तर साइड बी ए सी
या अँगलच्या साईडला एम आणि एन मध्ये इंटरसेक्ट करेल. म्हणजे काय करायचं बघा, तर हे आपण सुरुवातीला इथं काय केलं परत लक्षात घ्या. एक सेंटर, एक दिलेल्या मापाचा किंवा सुटेबल रेडियसचा एक सर्कल काढलं, त्याच्यावरती पॉइंट सी घ्यायचा. पॉइंट सी घेतल्यानंतर काय करायचं, हा पॉइंट एक सी बी हा एक कॉर्ड काढायची. म्हणजे बी इथं कुठेतरी पॉइंट घ्यायचा, तो सी शी जोडायचा. ठीक आहे. आता बी कशा जोडायचा, ए सी. आता कोणता अँगल घ्यायचा, सी ए बी किंवा बी ए सी अँगल घ्यायचा. ठीक आहे. मग आता काय करायचं, ए सेंटर घ्यायचं. ए सेंटर घेतलं तर ए सेंटर घेऊन काही डिस्टन्स घ्यायचं कंपास मध्ये आणि एक अशी आर्क काढायची. लोखंडी टोक एवर ठेवायचं आणि एक अशी आर्क काढायची. ठीक आहे. अशी आर्क काढली. आता काय करायचं, आता काय करायचं, हे ए सेंटर घेतलं ना आपण आणि एक आर्क काढली. आता हे जेवढं डिस्टन्स होतं ए सेंटर आणि अशी जी आर्क काढली, ही आर्क बघा ए बी ला एम मध्ये इंटरसेक्ट केली आणि ए सी ला एन मध्ये इंटरसेक्ट केली. तर हे डिस्टन्स आता न बदलता हा कंपास कुठे ठेवायचा, सी वर ठेवायचा. कंपासचं टोक कुठे ठेवायचं, सी वर, आणि एक अशी आर्क काढायची. लक्षात आलं का, हे लक्षात आलं का रे? हॅलो हॅलो. सर हो सर. हा, तर परत बघा, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे. बघा इथं ए वरती काय ठेवायचं, लोखंडी टोक ठेवायचं. कंपास असते की नाही आपला, त्याला एक लोखंडी आणि पेन्सिलचं टोक असते, ए वरती ठेवायचं आणि काही रेडियस घ्यायचं, काही डिस्टन्स घ्यायचं. इथं ठेवल्यानंतर काही डिस्टन्स वरती अशी आर्क काढायची अशी. आता ही आर्क समजा ए बी ला एम मध्ये इंटरसेक्ट झाली आणि एसी ला एन मध्ये इंटरसेक्ट. आता काय करायचं, हे डिस्टन्स तेवढंच ठेवायचं, न बदलता तो लोखंडी टोक सी वर ठेवायचं. सी वर ठेवल्यानंतर ही जी बी सी आपण इथे कॉर्ड काढलेली आहे, या कॉर्डच्या बाजूला अशी एक आर्क काढायची ते. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. सी वर लोखंडी टोक ठेवून अशी एक आर्क काढायची. आता काय करायचं, लोखंडी टोक एम वर ठेवायचं. लोखंडी टोक कुठे ठेवायचं, एम वर, आणि पेन्सिलचं टोक कशाला जुळेल, ही जी आर्क काढली की नाही, ही आर्क म्हणजे एन ला जुळेल. म्हणजे एम एन डिस्टन्स घ्यायचं. त्या कंपास मध्ये कोणतं डिस्टन्स घ्यायचं, एम पासून एन पर्यंत. एम पासून एम पर्यंत डिस्टन्स घ्यायचं. आणि आता ते डिस्टन्स बघा, एम एन हे डिस्टन्स घेतलं, एम वरती लोखंडी टोक ठेवला, एन वरती पेन्सिलचं टोक जुळेल, एवढं डिस्टन्स घ्यायचं. आता ते काय करायचं, आर वर ठेवायचं लोखंडी टोक, आर वर लोखंडी टोक ठेवायचं आणि ते जे डिस्टन्स होतं त्या डिस्टन्सची एक दुसरी आर्क काढायची, जी काय करेल, या पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करेल. मग हा पॉइंट सपोज डी आहे, हा पॉइंट काय सपोज डी आहे. आता डी हा कशा जोडायचा, सी सी. डी हा कशा जोडायचा, सी सी. मग डी हा सी सी जोडल्यानंतर ही एक अशी रेषा मिळाली. तर ही जी रेषा आहे, ही रेषा म्हणजेच काय आहे, तर या वर्तुळाची ती स्पर्शिका आहे. लक्षात आलं का तुमच्या? हे लक्षात आलं का कृती? आली हा सर लक्षात. हा, तर निशांत आली का रे? निशांत समजलं का? आली सर. शीतल? हो सर. नाही, एकदा परत सांगून एकदा परत सांगू का मग शीतल? हॅलो शीतल, आवाज येत नाही? निशांत परत सांग का रे एकदा? हो सर, सांगा सर. तर ठीक आहे, बघा काय करायचं, सुरुवातीला सांगा सर. एक सर्कल काढायचं. एक सर्कल काढायचं असं, म्हणजे ज्या रेडियसचा दिलेला असेल त्या रेडियसचा एक सर्कल काढायचा. ठीक आहे. आता इथे सेंटरचं माप माहित नाही आपल्याला काय आहे ते. आता काय करायचं, याच्यावरती एक पॉइंट घ्यायचा. ठीक आहे. सपोज काय केलं, याच्यावरती आपण इथे पॉइंट घेतला कुठेतरी, इथं सपोज हा सी पॉइंट घेतला.
सी पॉइंट घेतल्या याला सी नाव दिले. आता काय करायचं, इथं एक सी बी म्हणजे इथे बी पॉइंट घ्यायचं कुठेतरी, बी पॉइंट घेतला, हा याला बी नाव दिलं. आता काय करायचं, सी बी कॉर्ड काढायची. काय काढायची, सी सी बी असे कॉर्ड काढतो. लक्षात आलं. सी बी कॉर्ड काढल्यानंतर आता इकडे या बाजूला कुठेतरी एक ए बिंदू घ्यायचा. या बाजूला ए बिंदू घ्यायचा. म्हणजे इथे बघा, ड्रॉ अ सर्कल विथ सुटेबल रेडियस. सुटेबल रेडियसचा सर्कल काढला. टेक अ पॉइंट सी ऑन इट. पॉइंट सी काढला, त्याच्यावरती घेतला. त्यानंतर ड्रॉ कार्ड सी बी. आता सी बी कॉर्ड काढली. अँड इन्स्क्राइब्ड अँगल सी ए बी. आणि एक सी ए बी इन्स्क्राइब्ड अँगल करायचा. सी इकडे ए कुठेतरी, हे बी सी ए बी म्हणजे इथे कुठेतरी बी पॉइंट घ्यायचा. बघा 10 मिनिटात नाही झालं आपलं तर परत जॉईन करा. हॅलो. हो सर. हा, तर हे इथं कुठेतरी हो सर. हो. हा ए पॉइंट घ्यायचं इथं. सपोज इथे ए पॉइंट घेतला. ए पॉइंट घेतल्यानंतर आता काय करायचं, हा ए पॉइंट कशात जोडायचा, ए पॉइंट हा सी शी जोडायचा. ए पॉइंट हा सी शी जोडायचा. आणि ए पॉइंट कशात जोडायचा, आपण बी शी जोडायचा. ठीक आहे. मग इथे इन्स्क्राइब्ड अँगल मिळाला सी ए बी. ठीक आहे. आता काय करायचं, आता कंपॉस घ्यायचं. कंपॉस, ज्याला एक लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक असते त्याला कंपॉस म्हणतो. त्याचं लोखंडी टोक एवर ठेवायचं. एवर ठेवल्यानंतर अशी एक आर्क काढायची. ठीक आहे. आता हे जेवढे डिस्टन्स आर्क काढली तेवढेच डिस्टन्स कायम ठेवायचं, सी वर ठेवायचं लोखंडी टोक सी वर. आणि ते जेवढे डिस्टन्स होतं हे तेच डिस्टन्स कायम ठेवून सी वर ठेवून एक अशी आर्क काढायची. म्हणजे जी काय करेल, ह्याला इंटरसेक्ट करेल. ठीक आहे. ही आर्क काढली. आता काय करायचं, याला नाव एम द्यायचं. ही आर्क जिथे ए बी ला जिथे इंटरसेक्ट झाली त्याला नाव एम दिलेलं आहे इथे, आणि याला नाव एन दिलेलं आहे. आता कंपॉस मध्ये एम एन डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे लोखंडी टोक एम वर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक कुठपर्यंत वाढवायचं, एन पर्यंत. आता एवढे डिस्टन्स घ्यायचं कंपॉस मध्ये, एम पासून एन पर्यंत. आता ते कुठं ठेवायचं, लोखंडी टोक इथं ठेवायचं. आणि पेन्सिलचं जे टोक आहे त्या पेन्सिलच्या टोकने अशी एक इथं ठेवून अशी एक आर्क काढायची. मग ह्या दोन आर्क जिथे इंटरसेक्ट झाल्या, म्हणजे ही आर्क आणि ही दुसरी काढलेली आर्क, ह्या जिथे इंटरसेक्ट झाला तो पॉइंट घ्यायचा. आणि तो पॉइंट कशात जोडायचा, तर तो पॉइंट सी शी जोडायचा. ह्या पॉइंट मधून जाणारी, बघा ह्या पॉइंट मधून जाणारी आणि सी ह्या दोनला छेदणारी एक रेषा काढायची. ठीक आहे. आता ही जी रेषा मिळालेली आहे, तर ही रेषा काय आहे, तर ही रेषा अशी इकडे वाढवायची ती नंतर. तर ही रेषा काय आहे, तर या वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर ही स्पर्शिका काढत असताना इथे आपण वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग नाही केला. म्हणून याला काय म्हणायचं, वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग न काढता त्या वर्तुळाची स्पर्शिका काढणे. तर हे लक्षात आलं का तुमच्या, ही कृती. हो सर. तर आता ही कृती तुम्ही करून बघा घरी. हा हो सर. तुम्ही करून बघा. आणि मग ठीक आहे, इथं आता वेळ भरपूर झाला, इथे थांबू आपण. त्यानंतर पुढच्या तासिकेला हे टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड दी सर्कल हे बघू नंतर. हा, तर थांबायचं की पुढे घ्यायचं. हॅलो. थांबू सर. थांबू मग इथे. ठीक आहे. ते माझं थोडं मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, तर मग मी ते हे करतो. हो सर. ठीक आहे. गुड नाईट मग. गुड नाईट सर.